बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालय समोर योगेश बाचे यांचे आमरण उपोषण। मोजे खतगाव तालुका मुखेड येथील गुरेचरणासाठी सोडलेल्या सरकारी गायरान जमिनीवर कब्जा करून ती जमीन ताब्यात घेऊन त्या जमिनीवर केलेले अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्यात यावे म्हणून योगेश बाचे यांनी वेळोवेळी सर्व कर्मचाऱ्यांसोबत पत्रव्यवहार करून सुद्धा कोणीही दखल घेत नसल्यामुळे 17 जानेवारी 2024 पासून आमरण उपोषण करत असल्यामुळे आमरण उपोषण करताना सुद्धा कोणताही कर्मचारी दखल घेत नाही अशी संतापजनक प्रतिक्रिया योगेश बाचे यांनी दिली। मोजे खतगाव कमू मुखेड येथील गट क्रमांक 180 मध्ये बऱ्याच दिवसापासून अंदाजे 10 ते 20 एकर जमिनीवर बेकायदेशीररित्या कब्जा करून ती जमीन ताब्यात घेतली आहे। त्याचप्रमाणे शासकीय गायरान जमिनीवर त्या जमिनीमध्ये पत्राचे शेड मारून अतिक्रमण केले आहे। ती जमीन गुरे करण्यासाठी सोडले असतानाही केडबा बाजे हा सदील जमिनीमध्ये कोणाला येऊ देत नाही व कोणाचेही गुरे येऊ देत नाही व ही जमीन गायरान आहे तरी शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन जमीन सर्व गावकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात यावी अशी भावना योगेश शिवाजी बाचे यांनी केली व या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रिपाई मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत ठाणेकर, रिपाई तालुका महासचिव मुखेड माणिक गायकवाड रविकर, रिपाई विभाग प्रमुख विक्रमाबाद प्रशांत मेतेकर हे उपस्थित होते। नमस्कार, मी साकपडेल NCN न्यूज टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहूया मुखेड तालुक्यात फार मोठा अन्याय होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। आज आमच्यासोबत योगेश बाचे हे उपस्थित झालेले ते शासनाने गायरान जमिनीत जनावरं ढोरं चरण्यासाठी व इतर कार्यासाठी जे ठेवलेले असते त्याच्यावर एका व्यक्तीने त्यांच्याच गावातल्या एका इस्मानं त्या ठिकाणी अतिक्रमण करून कब्जा केलेला आहे आणि दुसऱ्यांची जे ढोरं वासरं असतात त्या ठिकाणी सरू देत नाही असं यांचा आरोप आहे। आणि आपण पाहू शकता या 2 वर्षामध्ये त्यांनी वेळोवेळी संपूर्ण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, निवेदन दिलेलं आहे। आता शेवटी पर्याय म्हणून त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषण देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर करीत आहेत। योगेश बाचे आज आमच्यासोबत आहेत आणि त्यांनी किती वेळेस हे पत्रव्यवहार केल्यानंतर का त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली नाही ग्रामपंचायततर्फे किंवा तहसीलदारातर्फे हे सुद्धा जाणून घेऊया। योगेश बाचेच आपलं काय म्हणणं आहे, कशासाठी त्या ठिकाणी आपलं विरोध आहे आणि किती वर्षापासून त्या पुढच्या इस्माचा त्या ठिकाणी कब्जा आहे? आज 7 ते 8 वर्ष झालं तहसीलदार साहेबांना वेळोवेळी 10 वेळा आम्ही जाऊन भेटलेला आहे। साहेबांना 2 वेळा भेटलेला आहे, तरीही त्यांच्यावर काही कारवाई झाल्यामुळे काही कारवाई किती एकर जमीन आहे त्या ठिकाणी आणि किती वर्षापासून त्यांचं त्या ठिकाणी अतिक्रमण आहे आणि तुमचे जेव्हा ढोरं गावकऱ्यांचे त्या ठिकाणी चरण्यासाठी जातात त्या गायरानावर तर त्यांचं काय विरोध असतो, ते काय म्हणतात त्या ठिकाणी? तिथं त्यांनी जमीन कब्जा केलेली आहे, 15 ते 20 एकर जमीन त्यांनी कब्जा केलेली आहे गायरान आणि तिथं कोणाला येऊन देत नाही। कुठून म्हणलं तिथं माझी जमीन आहे म्हणत आणि कोणाचे ढोरे येऊन देत नाही, काही नाही, माझी जमीन आहे म्हणून असं हाकलून देतात। आणि मी वेळोवेळी त्यांना अर्ज केलेला आहे। ग्रामपंचायतला सुद्धा आपण आवाहन केलेलं आहे का? ग्रामपंचायतला सुद्धा पत्र दिलेलं आहे का? ग्रामपंचायतला कारवाई केली नाही का? मी सरपंचाला सांगायला आहे, पोलीस पाटलाला सांगायला आहे, प्रत्येकाला वेळोवेळी सांगल्यानंतरही त्यांनी काही माझी बाजू मांडली नाही। तरी मी पोलीस स्टेशन ग्रामपंचायतला पत्रव्यवहार केल्यानंतर आपण तहसीलदाराला सुद्धा केला, तहसीलदारालाही केलेला आहे। तर वेळोवेळी आम्ही 10 ते 15 वेळा त्यांना भेटलेला आहे। तहसीलदार साहेबांचं काय म्हणणं आहे, त्यांनी का कारवाई करत नाही? सर आम्ही 10 ते 15 वेळा त्यांना भेटलो आणि गेल्यानंतर त्यांनी म्हणायचे की आज मंडळ अधिकारी नाही, उद्याला या, आज या असं म्हणत आम्ही 10 वेळा त्यांना भेटलो आहे। परत त्यांनी मंडळ अधिकारी 2 वेळा येऊन गेले तरी काही केलं नाही त्या जागेवर येऊन, परत त्यांनी नाही घेतलं नाही। आज आपण या ठिकाणी किती दिवसापासून आमरण उपोषण करत आहोत आणि या आमरण उपोषणामध्ये आपल्याला अधिकाऱ्यांकडून काय सहकार्य करण्यात आलं का? या ठिकाणी येऊन तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं का? आतापर्यंत काही झालेलं नाही सर, कोणीही बोललेलं नाही। तरी आज 3रा दिवस चालू आहे तरी कोणी मला येऊन भेटलं नाही आतापर्यंत। आपली मुख्य मागणी काय असणार आहे? सर माझं एकच विनंती आहे
जोपर्यंत गायरान तात्काळ ताब्यात घेणार नाही तोपर्यंत मी अशीच उपोषण चालू ठेवणार. ज्या दिवशी गायरान सगळी ताब्यात घेतली त्या दिवशी उपोषण होतं. आपण या ठिकाणी पाहू शकता मोजे खदगाव पमू मुखेड तालुक्यात येते आणि त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे असं या ठिकाणी आरोप योगेश बाचे करत आहेत. आणि अतिक्रमण हा सर्वांसाठी गायरान जे असते ते सर्व गावकऱ्यांसाठी सोडलेला असतो. सर्वांचे ढोरं वासरं चरण्यासाठी त्या ठिकाणी स्मशानभूमी बांधण्यासाठी व इतर संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने कोणताही कार्यक्रम घेण्यासाठी. परंतु एकाची मालकी हक्काची जागा ते नसते आणि त्याच्यावर अतिक्रमण असल्यास 6 महिन्याच्या आत जर कोणी तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायत ॲक्शन घेऊन त्या ठिकाणी ताब्यात घेऊ शकते. जर ग्रामपंचायत घेत नसेल तर तहसीलदार साहेबाकडून त्याचा आदेश दिल्यानंतर तहसीलदार साहेबांनी त्याच्यावर कारवाई करून ती जमीन ताब्यात शासनाच्या घेऊ शकते. अशा पद्धतीची कारवाई करण्यात यावं. परंतु या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची कारवाई करण्यात येत नाही असं या ठिकाणी सांगण्यात येतो. बाचे सरांनी वेळोवेळी त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे तरी त्यांना कोणत्याही पद्धतीचं आश्वासन किंवा पत्र कारवाईचं देण्यात आलं नसल्यामुळे ते आज जिल्हाधिकारी कार्यालय देगलूर या ठिकाणी आमरण उपोषण आज 3रा दिवस आहे करत आहे. परंतु या ठिकाणी एकही अधिकारी येऊन त्यांना आश्वासन किंवा पत्राबद्दल कोणती माहिती देत नाही आणि त्यांना कशा पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल याचासुद्धा पाठपुरावा करण्यात येईल अशा पद्धतीची सूचना देण्यात येत नसल्यामुळे आज ते संतापलेले आहेत, आक्रोश करत आहेत. आणि अशा अंधारामध्ये अशा थंडीमध्ये देगलूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय अण्णाभाऊ साठे चौकामध्ये मेन हायवे रोडवर ते आमरण उपोषण या ठिकाणी टेंट घालून करत आहेत. अशामध्ये जर जीवितहानी काही झाल्यास शासन प्रशासन त्यांचा हे करून राहील, त्यांचं जिम्मेदार राहील असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि आज आपण पाहू शकता पाठिंबा देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याकडून सुद्धा ही प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण. तर हे जे गायरान आहे हे गायरान मोजे खदगाव मुखेड तालुक्यातील आहे. त्या ठिकाणी एका व्यक्तीनं त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे. सर्व गावकऱ्यांसाठी ते गायरान जागा हे जमीन असते आणि त्याच्यावर अतिक्रमण केल्यानंतर एवढं पत्रव्यवहार केल्यानंतर सुद्धा न्याय मिळत नाही. त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? काहीतरी ॲक्शन घ्या. तुम्ही आज उद्या व्यक्ती पत्रव्यवहार केला पुन्हा आम्ही साहेबांना सुद्धा घेतले. 2 दिवस आमची वेळ झाली आणि सुद्धा त्यांना सांगितलं ठीक आहे तहसीलदारला बोलतो म्हणजे आजपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळं आम्ही योगेश साहेबांना आम्ही माध्यमामध्ये तात्काळ याच्यावर कारवाई झाली पाहिजे. या माणसाने या गावामध्ये सगळ्यात मागून जवळजवळ शासनाची 20 एकर जमीन ताब्यात घेतली. पत्रव्यवहार घेऊन सुद्धा काही करत नाही. आम्हाला वाटतं की याचं प्रशासनाचा याचा पाठिंबा आहे का त्या माणसाची असं आमचं म्हणणं आहे. तर आमची शासनाकडे विनंती आहे 3 दिवस झाले त्या माणसाकडे कुठल्याच प्रशासन किंवा कुठल्या विनंती आहे आमचा शासनाने जमीन ताब्यात घ्यायलाच पाहिजे. ग्रामपंचायतला पत्रव्यवहार केल्यानंतर ग्रामपंचायतला पहिले ॲक्शन घ्यायला पाहिजे होतं, जमीन काढून घ्यायला पाहिजे होतं. ग्रामपंचायत घेत कसं का नाही? ग्रामपंचायत त्यांच्यात चालू नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यामुळं त्या गावामध्ये एवढी नसेल आहे त्या माणसं कोण तिथे उद्या आणि ग्रामपंचायत जेव्हा ताब्यात घेत नसल्यामुळे 6 महिन्यानंतर जर आपण जर तहसीलदार साहेबांकडे जर तक्रार केलो तर तहसीलदार साहेबांना हक्क असते की त्याच्यावर त्वरित कारवाई करून ते जमीन ताब्यात घेण्यासाठी. तहसीलदार साहेबांना जाणून बुजून त्यांना इच्छा शासनाचं मंडळ अधिकाऱ्याला सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे. पत्रव्यवहार केलेला आहे. मंडळ अधिकारी 2 वेळेस जागेवर आले, काय सापडलं केले फरक आहे. आणि नंतर ते अर्धे माणसं मला मारायला तहसीलदारचा जेवढे मोठे तालुका दंडाधिकारी असून सुद्धा ॲक्शन घेत नाही. आम्हाला थोडंसं शंका येईल काय ॲक्शन शासकीय जागा आहे तहसीलदार ॲथॉरिटी आहे. आता 3 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे. या ठिकाणी एकही कर्मचारी आला नाही आणि विचारपूसना झाली नाही, पत्रव्यवहार झाला नाही, कशाही पद्धतीचं आश्वासन देण्यात आलं नाही. तर आपल्याला काय वाटतं की असं प्रशासन कशा पद्धतीनं वागणूक करायला पाहिजे? आता माझ्या निर्देशनात मी अगोदर एजंट साहेबाला भेटलो त्यामुळे त्यांनी पत्र दिले तेव्हा म्हणजे मी बोलतो आणि आता सुद्धा ते पत्र दिलं म्हणजे की बाबा पत्रामुळं काय करायचं माझं तुम्ही पत्र दिलं काय विषय नाही तुम्ही विचार आले पत्र घेऊन समाधान होतं ॲक्शन झालं असं आमचं म्हणणं. पत्र घेऊन काही होत नाही
मागं पत्र दिलं, 2 वेळेस पत्र दिलं, तहसीलदार तुमच्या पत्राला काही व्हॅल्यू देत नाही. त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की तुमच्या पत्राला काही किंमत देत नाही. आपण पाहू शकता सर्वसामान्य जनतेसाठी, नागरिकांसाठी पुढाकार घेणारे कार्यकर्ते आज आमच्यासोबत उपस्थित होते. सर्वांसाठी न्याय हक्कासाठी ते पुढाकार घेत असतात आणि आज आमच्यासोबत नेटेकर सुद्धा आहेत. त्याने सुद्धा याच्या अगोदर न्याय मिळवून घेण्यासाठी लोकांच्यासाठी आणि सर्व जातीपातीसाठी ते कार्य करत असतात आणि पुढाकार घेतात. सर्वसामान्यांसाठी जनता सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून करत असतात. परंतु आज आपण पाहू शकता पत्रव्यवहार या ठिकाणी वेळोवेळी करून सुद्धा ह्या अन्याय होत असलेलं हे चित्र या ठिकाणी दाखवून देतो. त्या ज्या इस्मानं त्या ठिकाणी अशा पद्धतीचं अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यावर कारवाई करून लवकरात लवकर ते अतिक्रमण काढून सर्व गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये देण्यात यावं असं या ठिकाणची मागणी आपल्याला दिसून येते. कॅमेरामन लोमादेसोबत मी साक पटेल, NCN न्यूज टीव्ही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे. आमचं म्हणणं आहे की बाबा संबंधित खटगाव कळमूर तालुका मुसळी येथे जवळजवळ 15, 20 ते 25 वर्षापासून गायरांवर एकाचा ताबा आहे. ते ताबा योग्य नाही. सर्व गुरे चोरण्यासाठी काढण्यासाठी तो जागा आहे संबंधित गायरा. त्या गायरांवर ताबा त्याचा हातून त्या ठिकाणी रिकामी करावी किंवा शासनाने ताब्यात घ्यावी म्हणून संबंधित गावचे बादशाने उपोषण आता 3रा दिवस आहे. तरी प्रशासनाने इथं दखल घेतलेली नाही, योग्य नाही. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि मंडळाधिकाऱ्याच्या गावाला यांच्या आदेशानुसार भेट दिली, परंतु कुठलीही उचित कारवाई नाही. संबंधित उपजिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे की तात्काळ त्यांना पत्र द्यावं, ते गायरान ताब्यात घ्यावी शासनाच्या आणि गुरे राखण्यासाठी सर्व गावकऱ्यांना खुली करावी अशी माझी विनंती आहे. आणि आमरण उपोषणच्या बाबतीच्या माझं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं हे उपोषण लक्ष घालून उठवावं अशी मी त्यांना विनंती करतो.